शांता हा काय ग मावशी? तिला भांडे असतील काय राहील तर ते आण ग बाई घसून टाकू दे. अगं राहू दे ना, मी घशीते ना भांडे. नको आता ना मला घेऊ दे घसून ते पडले का पडत आहे का काही वर नाही बरं का आता. नाही का नाही नाही मग आवरतोय आंघोळ पटकन. अगं हं, मी आहे ना बाथरूम मध्ये गेले, तिथं साबणच नाहीये आंघोळीला. साबण नाहीये? नाही ना. अगं मी कधी साबणच नाही लावित. तू साबण नाही लावित का? मला आहे ना ते साबण लावला का नुसतं अंग तडा तडा करते, असं कधी सवय नाही मला. म्हणजे तू बिगर साबणाचीच आंघोळ करते का? मी बिगर साबणाचीच करते. बाई तुला कसं काय होत आहे बिना साबणाचं? आता मला सवय पडेल बाई. हा मग आता मला नाही होत बाई, मला साबण आणायला पैसे दे. असं कर, हा हे पैसे ने तुला काय काय आणायचंय, काय शॅम्पू साबण ते या बाई तो हाताने आण. हा दे. आहे का नाही काय माहिती, पैसे बी कुठं ठेवले मी. म्हणजे रोज नुसतं बुडबुडा पाणी घेते काय तू? मा अवसम पाय कधी दिसतंय का तुला साबण तरी नाही लय लावत? गोरी भुरकी दिसते का तू? मग पाय बरं मला सवय वयले. मग मावशी कोणाची आहे तू? पैसे कुठं ठेवले बे? हा मी काय म्हणते मावशी, हा. असेल तर पाय, नाही तर हाय माझ्या पर्स मध्ये घे, जाते घेऊन. नाही ना असतील ग, मला ना असं ध्यान नाही राहत बाई, हा हा त्याच्यामुळं हाय आहे. हाय ना. या बाय हा. तुला काय शॅम्पू साबण कोणचा आणायचा हा, एवढे आण. 200 काला 100 दिले मग माझं सुट्टे नाही आता. बरोबर चालेल. त्याच्यातून ना तुला काय आणायचं ते आण, हा. उरले ते परत घेऊन ये. दुकान आहे ना इकडे जवळ? हा दुकान आहे, अशी सरळ जाय हा आणि तशी पुढं या बाई एकदम समोरच दिसतंय दुकान असं. बर बर आले मी घेऊन मग. हा हा लवकर ये. बर बर. कोणाच्या एवढं वळू नको बरं का बाई, बायाला हटकीत राहत्या वाटाना कोणाची कोण आहे कुठं चालली. आता मी काला जाईल, माई ओळख तरी आहे का कोणाची? ओळख जरी नाही तरी बायाला ना रिकामे काम करीत आहे. हा बर येते मी लवकर. हा लवकर ये, पाणी गार होईन. हा आताच्या पूर्वीचे लय नखरे राहत्या बाई, आपल्याला समजा उपज ते साबण कसे न काय. बरं आहे आपलं साधं गोळ. बाई मावशी म्हणा इकडे जवळ दुकान आहे, इकडं तर काही दिसा नाही बी. आता का बस स्टँडवर जायला लागत का काय काय ना बाई. ते मा भाऊ असताना पिनू त्यांनी बरोबर आणून दिले असते मला साबण शॅम्पू सगळंच, पण तो जाऊन बसला पंढरपूरला, त्याच्यामुळं मला आता जायची वेळ आली इकडं दुकानात. चला आता जाते बस स्टँडवर पाहते. देवा, हे जीवन असलं देऊ नको रे कधी कुणाला. माझ्या वाट्याला दिलंयस, कुणाच्या वाट्याला देऊ नको. अय बाबा कुठं चाललाय धक्का मारी? कोण आहे? डोळे का फुटले काय तुये? हा मला दिसतच नाही हो. दिसत नाही? हो हो. चाल पार चालला इकडं अंगावर धक्के मारीत. हा काय सांगायचं, आंधळा आहे मी, आंधळा, मला काहीच दिसत नाही. खरंच आंधळ आहे का तू? हो हो. तो डोळे तर चांगले दिसताय शाबूत. नाही हा? डोळे दिसायला चांगलेत, हा? पण मला काहीच दिसत नाही. मग इथपर्यंत आला कस काय तू? हा हो मला जायचं एसटी स्टँडवर. हा का? हो हा हा म्हणजे तुला बस स्टँड जायचंय काय? मला बस स्टँडवर जायचंय. मग इकडं कुठं चालला मारायला? इकडं नाही बस स्टँड, त्या तिकडे आहे माग. माग हा एक जण मला ते गावातला माणूस म्हणलं, हा ह्या रस्त्यानं सरळ जा म्हणे, तुला बस स्टॉप गावल. नाही नाही इकडं नाही, इकडे आहे. इकडं नाही. नाही नाही की आंधळाच आहे ना पण तू. हा खरंच की मला काहीच दिसत नाही बघा, आहे का, काहीच दिसत नाही बघा. डोळं बघा माझं आहे बघा, आहे का, काहीच दिसत नाही मला. डोळे तर तसे चांगले दिसते मला. हा? नाही डोळं दिसायला चांगलं असून काय करता. हा. खाटी माझी कुठं पडली आता. हा थांब थांब धर काठी. हा हा पण तुम्हाला सांगू का बाबा, हा. या असेच येते आंधळ्याचं नाटक करून, आणि त्यांना सगळं दिसतं, त्यांचे डोळे शाबूत राहते, पण खोटं सांगते आम्ही आंधळे द्या आम्हाला भिका वाडा म्हणते. हो तसं नाही हो. हा. माझा जसा जन्म झालाय ना तसं मला काहीच दिसत नाही. जन्मापासून दिसत नाही? हो. मग इकडं कोणाकडे आले तुम्ही या गावात? तर काय, हे गाव माझं आहे. हा म्हणजे तुम्ही याच गावचे काय? हो याच गावचं आहे. तुम्ही गावात नवीन दिसताय. हा हा नवीनच आहे. हा. हा मी पण इकडं पाहुणी ना. पाहुणी हा कुणाच्या इथं आलाय पाहुणी? इकडे आहे ना माझी मावशी राहती, सुमनबाई कुठे. सुमन कुठे? हा 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 ओळखतो मी तिला. काय सांगायचं तुम्हाला, नशीबच बघा बेकार माझं. तुमचं नाव काय? माझं गंगाराम. गंगाराम? हो आडनाव? गंगाराम जाधव. जाधव? हो. हा 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 बरं आहे बरं आहे. मग चला मी चालले बस स्टँडवर.
बस स्टँडवर चाललाय का? हा नाही नाही, बरं होईल. उलट मला तुम्ही बस स्टँडवर नेलं ना, हा लय बरं होईल. मग का हो हा तुम्हाला काही लेकरं बाळक म्हणजे काही आहे का? कुणी नाहीये का? हो मस्त लय आहे. काय सांगायचं, 2 बायका आहेत मला. काय सांगत आहे? हो 2 बायका. तुम्हाला 2 बायका आहे? हो मग पहिल्या बायकोला 5 पोरं आहेत. हा हो आणि दुसऱ्या बायकोला आहे ना हा 4 पोरी आहेत. 5 आणि 4 म्हणजे 9 पोरं आहे तुम्हाला? हा 9 पोरं आहेत. आणि मग म्हणजे तुम्ही अशा आंधळे आहेत तरी तुम्हाला 2 बायका आहे? हा मग जमीन लय आहे मला. हा का? हो हा हा 20 बिघा जमीन आहे मला गावात. बरीच प्रगती करेली मग तुम्ही. हा मग आंधळ असून सुद्धा. हो हा इकडं चांगल्याला बायका भेटती नाही हो. कसं आहे माहितीये का, हा जमीन जास्त असल्यामुळे आहे ना, हा. मग मला दुसरी पण बायको भेटली. मग आता तुम्ही आंधळे आहे, मग तुमचं एवढे दिवस म्हणजे कसं काय चाललं असं सगळं? हो मस्त चांगलं चाललं होतं. हा काय सांगू तुम्हाला, हा पण आहे ना म्हणतात ना, छायला आपल्या नशीबच गांडू तो हा. क्या करेगा पांडू. हा ते बरोबर आहे मला. असं आहे. आता 9 पोरं, 2 बायका, हा पण आता माझ्याकडे काही लक्षच देत नाही. अरे रे 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 काय उपयोग नाही तुमचा पोरांना जन्म देऊन. काय सगळं पोरांनी आहे ना हा कागदाव माझ्याकडून सगळं अंगठं घेतलं. हा? तर मला काय दिसत नाही, वाचायला येत नाही. हा दिसतच नाही म्हणल्यावर काय वाचणार. बरोबर. मला नुसते म्हणायचे, बाबा हा या कागदावर जरा अंगठा द्या. हा म्हणजे पोस्टमॅननं कागद दिलाय, हा त्याला पोच पावती द्यायची म्हणून अंगठा द्या म्हणत होते. अरे रे रे मी दिलं सगळं. म्हणजे फसवणूकच केली तुमची. हा मग काय करणार, घेतलं त्यांच्या नाव करून सगळं. सगळं नाव करून घेतलं. मग आता तुम्हाला सांभाळती नाही का? अहो कशाचं काय, म्हणून तर गाव सोडून बाहेर निघालोय मी. हा ना. हो आता अहो, पोटासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण तुम्ही अशा आंधळे, आता तुमचं या गावात ठीक आहे, तुमच्या ओळखी पाळखी आहे, कोणी बी तुम्हाला योग्य ठिकाणी नेऊन ठेवेल नाही का? पण बाहेर गावला गेल्यावर असं तुम्ही चिरडून माराल ना एखाद्या गाडी खाली. जाऊ दे आता, काय देवानं आपल्या नशिबात लिहिलंय, घडायचं ते घडणारच. एक तर तुम्ही हाय बी एवढेशे हा. हा? आणि एखादा टाइम दिलं फटक्याने एखाद्या गाडीवाल्याने ओढून तर काय करशाल? हा नाही नाही, माणसं कसे चांगले आहेत समाजात आहे ना, काय काय माणसं चांगले आहेत. हा नाही काय काय हाय अशी माझ्यासारखे. हा मग आता तुम्ही किती माझी विचारपूस केली. हा ना हा ना. मग अहो चांगल्याला कोणी सहकार्य करतं. करतो ना. नाही ना, माणसात देव पाहायचा राहतो. हा. बांगड्याची मदत करायची राहती. मग? दगडात कधी देव नाही पाहू माणसाने. बरोबर? दगडात देवच नसतो हो, हा माणसातच देव आहे बघा. हा ना मग तेच ना असं. बरं झालं देवासारखं मला भेटला. हा तुम्ही पण तिकडे स्टँड कडे निघालाय ना. हा मग तिथपर्यंत मी करते तुमची मदत. बरं. सोडून देते तुम्हाला. हा. मग तिडून पुढं तुमचं पहा बरं का तुम्ही काका. बर बर हा? मला आहे ना तेवढं स्टँडवर आहे ना हा. नेऊन संगमनेरच्या गाडीत बसून द्याल का? हा दिल हा बरं होईल. बरं संगमनेरला कुठं चालले तुम्ही आता आता काल? जातो संगमनेरला. हा हा बघू आता कसं आहे, आपल्याला दिवस काढले पाहिजेत. हा. कुठं तरी जायचं रोज नवीन एका गावाला. हा त्याच्यापेक्षा मस्त पंढरपूरला देवाच्या दारी जाऊन बसा ना. आता पंढरपूरला जायला एवढा पैसा पण नाही ना खिशात. मग इकडं तिकडं बॉम्बा मारीत येण्यापेक्षा तिकडं देवाच्या दारी जाऊन बसावा. नाही देवाच्या दारी जाऊन बसायचं आहे. आणि मग नाही जाणार, हळूहळू जाणार. हा तेच आता ना. ती वारी पण चालू आहे ना. हा नाही वारीत नका जाऊ. नाही वारीत नाही जात, लोकं लय गर्दी आहे. तुडवतील लोक तुम्हाला. हा मग दिसत नाही आपल्याला, हा म्हणून गाडीनच जाणार. हा बरं चला मग मी ना साबण आणायला चालले दुकानामध्ये, तुम्हाला सोडून देते मग. बरं हात धरा. हा दरात. चल. चला. काय झालं, 2-4 दिवस मस्त वारीत चाललो पंढरपूरला, आणि अचानक असं काही संकट आलं का बुवा जेवण खावण्याची सोय भरपूर. असं नाही वाटलं जीवाला का कुठं भूक लागली बुवा. आणि भूक लागली तरी इडून इडं गेलं का जेवण होतं, नाश्ते होत्या, चहा होतो, खूप मजा होती दिंडीत. पण मग तिथे एक ठिकाणी टँकर खाली आंघोळीला गेलो बा. अहो आंघोळीला गेलो, अशी पॅन्ट काढली, बॅग बाजूला ठेवली आणि बॅगच्या खाली पॅन्ट ठेवली. अहो लोक काही देवाला येत्या, काही चोऱ्या करा येत्या. अहो काय सांगायचं, लगेच ती पॅन्टच काढून मी आंघोळ करच तो पॅन्ट गेली बा. अहो पॅन्ट घालाय आलो तो पॅन्टीचा पत्त्या नाही. आता म्हातारीला जर माई गंमत माहीत झाली ना, म्हातारी लय हसल बाबा, काय म्हणशील गेलं पोहार आणि आलं निघून. काय करावं त्याला इलाज नाही.
म्हातारी कुठे गेली काय माहिती बा. घराला कुलूप लावून गेली. भूक लागली पोटाला. चावी ठेवली नाही इथं कोणाकडं. तिला कळत नाही चावी ठेवून जावं का काय. याला पिण्या दिसतोय. आता पंढरपूरला गेला होता. अय पिण्या काय गे इकडे आलो बस इकडे. काय म्हणतो? आता तू पंढरपूरला गेला होता ना. आईला गेलो तो पंढरपूर. हा लय हौसानं भाऊ, मग रे. लय हौसानं गेलतो. गावचे दोस्त म्हण चाल हा. पंढरपूरला गेलो. गेलो येता येता आज आहे ना लय मोठी नुकसान झाली बाबा. काय रे. अहो काय सांगायचंय, भूक तर लय लागती हा चालून चालून. पण मग तीड आहे ना असं आहे, देवानं सगळ्यांना भरपूर देली. हे बाई या इडून इडव गेलं का कोणी वडे देतं, कोणी बिस्किट वाटीत. मग तू कायसाठी गेलता काय. यायला काय साठी नाही रे, चालून भूक लागती ना. हा. मग मी खायचो काही बी. आणि तुला सांगतो थोडा असं पुढे गेलो बा. टँकर उभा होता एक. मग कपडे काढले, बॅग बाजूला ठेवली, बॅगी खाली पॅन ठेवली. पैसे होते ना रे 5-6 हजार रुपये. 5-6 हजार पैसे काल घेऊन जायचे. अरे काय झालं म्हणलं लागत आहे तिथं, नंतर पुढं काही खायला भेटत का नाही बा असं साऱ्या दिंडीत जेवण राहतं ना. राहतं. पण नेले मी पैसे. आणि फोन होता 10-15 हजाराचा. हा का. त्या पॅन्टीत ठेवला होता. अहो आंघोळ करता करता पॅन्टच नेली ना उचलून, बॅग ठेवली तिथं. स्वरायनी अहो चोरांनी काय सांगू. पाहिलं ना असं राहते वारीमध्ये. अरे पण मला असे ना ती स्कूटी देवा ठेवले. मग तू आता वारी सोडून रिटर्न आला का. हो रिटर्न आलो घरी. आता उलट माझ्या आईला हसू होईल माहितीये का. तरी ती म्हणलीच होती काला जातो तू अचानक वारी पुरी नाही होणार. आयला बरं झालं सांगितलं. आता माझ्या आईला बी तेच सांगाल मी, आपण बसने जाऊ पण या वारीत काही जाऊ नको. होय वारीत नकोच. बसनं गेले ना उलट देवाचं दर्शन होईल भाऊ. या म्हाताऱ्याला कोणीच समजून सांगावं काय माहिती आहे. आता ती बी दरवर्षी जात राहते पण त्याला काय घेऊन नाही जात ती पैसे बिशे नाही का. नाही नाही नाही. अरे पण मग ते लय अवघड होतं बाबा. ती कशी ते बिशीत असतील. आमचं कसं झेंडेव पंढरपूर फुकाट. नाही नाही त्यांची टोळीच राहते बायांची. नाही मग ते बिशीत राहते. हा आम्ही फुकाट होतो ना. आणि मग तुला सांगतो आलो बा घरी. आता घरी गेल्यावर म्हातारी हसती का काय करते काय माहिती. जाऊ दे मर्दी झाली. 2-3 दिवस तर चाललो ना रे. हाऊस झाली बा तुझी. हाऊस झाली म्हणजे पुन्हा देवाला जाणार नाही पायी भाऊ. बसनेच जायचं. हो बसनच जाणार. तसं आपल्या हृदयात देवाची. हा अरे लय मजा केली बाबा काय सांगू लय मजा. आणि तिडव जर असतो तर अशी मजा झाली असती शरद भाऊ. यायला पण देवानंच विचार केला का यांना एवढी मजा 2-4 दिवसात केली तेव्हा महिनाभर चालताना किती मजा करील हा. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा म्हणलं राम राम नाही का. अरे या म्हाताऱ्याची वाट पाहू राहिलो मी. कुठे गेली. अरे घराला कुलूप लावून गेली कुठं काय माहिती. कुठं जाऊन बसली. मला भूक लागली असं. येईल असेल गेले असेल कुठं कोणाच्या घरी. बरं चाल बोलू संध्याकाळी ये मग. येतो तो का बसायला मी. काही टेन्शन घेऊ नको. पण मग हे थोडं वाईटच झालं माझ्या जीवाला रे. हा ना. काय नाही चल देवाच्या दारी झालाय ना. हे गेलं तर जाऊ दे देव अजून देईल. हा मग कमवून घेशील तर तुला काय. हा चाल येऊ का. हा ये. पंढरपूरला गेला पैसे हारून आला. चोरी झाले त्याचे पैसे. आई म्हातारी कुठं जाऊन बसले काय माहिती. त्या हावसा बाईक तरी जाऊन पाहतो. तिथं जाऊन बसले असेल. चला काका. हो हात धरा माझा मी पडेल. हा थकली काय. नाही थकलो नाही. रस्ता सुधरा ना. हा नाही चला चला मी बरोबर नेते तुम्हाला स्टँड पर्यंत. पण तुमचा हात लय मऊ आहे हो. हा 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 हात म्हणजे मऊच आहे. लय मऊ आहे. काय सांगायचं तुम्हाला. माझ्या 2 बायका आहेत ना हा त्यांचा सुद्धा हात एवढा मऊ नाही. हा. एवढा हात तुमचा मऊ आहे. हा 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 लय इथं शांता दिसते. आणि त्या गंगारामचा हात धरेल. ते काय झालं आज पाहू बरं विचारून तरी पाहतो शांताला. किती लांब आहे स्टँड अजून काय आलं आता 2 मिनिटात पोचू आपण तिकडं. चला जवळ आलं ना. मग बरं झालं. शांताताई कुठं चालली. काय रे पिनू भाऊ तू कस काय आला. अगं ताई वारीला गेलतो. हा ना मला सांगितलं ना मावशीने. हा तू कधी आली. मी आले आता कालच आले. अगं त्या वारीत आहे ना लय अवघड आहे काम. हा ना. हा ते पैसे पॅन्ट चोरी गेली ना. हा. मग मी निघून आलो राग मला तर आता
मावशी म्हणा तू आता महिनाभर येणार नाही, तू तर आजच टाकला. नाही नव्हतो येणार, पण आता असं झाल्यावर कुठं थांबती वारीला. हा ते बरोबर. त्याच्यापेक्षा आपल्याला लय आगतंय ना, हा. तर मस्त बसणं जाईल आणि दर्शन करून येईल. हा मग ते बरं पाय दुखती नाही. हा पण याला घेऊन कुठं चालली? कोण आहे ह्यो? तो भाऊ आहे मावस भाऊ. भाऊ आहे का? बर का पिनू ये ना, यांना दिसत नाही हे बाबा आंधळे. ये हा मग यांना घेऊन ये ना, मी बस स्टँड पर्यंत सोडून देते आणि मला साबण आणायचे तसं साबण घेऊन येते मी. सोड त्याचा हात सोड. नाही रे नको जाऊ दे. अगं तुला आहे ना प्रत्येकाची किव येते. हा आंधळा नाही, काय आंधळा नाही. हा या गावचा असाच टेल टिकुऱ्या मारीत इंडतोय. तुला फसवलं, तू नवीन दिसली ना गावात. हा बरं का रे गंगाराम, हा? आजपर्यंत तो इडत गावात फसवलंच बायांना, पण बायार किती फसवले असेल रे. चांगली पोर दिसली का तो फसवलीच. म्हणजे तू ओळखीत का याला? हवा हा गावातला आहे ना, त्या जाधवांच्या घरचा ना. हा हा काय नाव म्हणला? गंगाराम. गंगाराम. म्हणजे हा आंधळा नाही का? अहो अगं ताई, तू याच्यावर गेली का? याचा चष्मा काढून पाय, हा आंधळा आहे का? बाई ए काय रे मेले ए फुशितो काय दुसऱ्या पुरीला फुशितो? मला खरंच दिसत नाही. दिसत 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 आहे तरी नाही म्हणतो ना रे बुठारण्या. गंगाराम, ही माझी बहीण आहे, तुला माहिती आहे का? तू नेमकं बहिणीलाच दारायला लावलं, तुला पटलं रे. तुला दुसरं कोणी दिसलं नाही का रे? तुला माहीच मावस बहीण दिसली का? तुझी मावस बहीण आहे का? आणि मग तुला कोण दिसती? मला काय माहिती. अरे पण तू आजपर्यंत एवढ्या बायांना फसवलं आणि तिला फसवाय निघाला का? ती पाहुणी बाई येईल गावात. तुला सांगते पिनू भाऊ, ये मेलं ये मारू नका, मारू नका. बुठाक न वांग. हा खुशाल म्हणत मला 2 बायका आहे. का रे अरे बुटक्या? काच काय याला मारता कशाला? मारता कशाला म्हणजे? मारता कशाला? आंधळ्याचं रूप घेतलं, चालला बॉम्बा मारी तिकडं. हा अहो त्यानं लई फसवलं ताई लोकांना. बाबा बरं झालं तू आला. चालला होता मला बस स्टँड घेऊन आणि मी येडी चालले खुशाल त्याला दाखवायला बस स्टँड. हो यानं असं रूप घेऊ यानं अर्ध पोत निसते चिल्लर साशवेले. बाई काय सांगू तू? काय तू अशी खोटं बोलेल का मी? अख्ख्या गावात सरी म्हणता असला. हा ना नाही हो. तू म्हणतच होता मायले जमीन जागा आहे म्हण. त्याच्याच मुळे त्याला द्यावा ना असं तुला. हा बरोबर पण बरोबर. त्याला आहे ना ताई, हा. बायांचा लई नाद आहे बर का. कोण या वांग्याला का? हा पाय केवढं के, पण त्याला नाद, हा नादच खोळा. का रे तो या लेकी सारखी ना मी. का रे बुटाकण्या? हा चाल मरू दे आशांच्या कुठं माग लागत. गंगाराम जाऊ दे, आज तुला मी जाऊन देतो. आज मी आहे टेन्शन मध्ये खरं. आणि उद्या सकाळी ना गावात आलो का तुला ग्रामपंचायती पै पुढे घेतो. कशाला? कशाला? 2-4 लोकांना गोळा करतो, मग तोय चाळे सांगतो. अरे तू चांगलं आहे ना, तुला 2 बायका आहे बाबा. हा आणि वरून आमच्या बहिणींना पासवाय निघाला म्हणजे तू खरंच यार माणूस आहे यार. तुलाच येऊ जाणं ते. जाऊ दे रे. अरे जाऊ दे रे, माझी कवाब सोडितो. हा का रे? जाऊ दे तिकडे. कशाला का ग्रामपंचायत मध्ये? अरे कशाला म्हणजे तू आज माई बहीण फसवली, तू उद्या एखाद्या गरीबाला फसवशील ना. जाऊ हा? दे पिनू भाऊ मरू दे. जा देऊस काढून द्याला. अगं ताई याचं लय झालं या गावातलंच आहे ते. नाही नाही मग गावच्या लोकांनी याचा बंदोबस्त करायचा ना अरे गाव. याचा म्हणजे पळायला पाय. पळालं म्हणजे अगं बुट्ट तेवढं खोट आहे ते. हा ना पाहिलं बाबा हाय तरी केवढं. आणि खुशाल म्हणतो मी आंधळा आहे. हा? आणि तुला काही समजत नव्हतं का ग? आता तू खुशाल त्याचा हात धरला आणि काय ग लुटू घेऊन पळत लाटण्यासारखी नाही ग. ओय बाबा मला काय माहित आम्हाला वाटलं आंधळा आहे का काय. अरे काचा आंधळा हा आहे ना, बायांना फसितो. याला बाई पाहिली का फुरान येत. हा ना पोळ्याच्या बाईला कसं फुरान येत, हा असा गंगाराम येतो. हा का? आता तुला माहिती बाबा तोच गावचा आहे तो. अहो मा गावचा आहे, पण त्यानं लय ना पाप केलं बाई. गावाला पाऊस गेलं त्याच्या पायी. हा ना हा म्हणजे एवढं वांग एवढं विचित्र आहे. अहो त्याची कीर्ती अशी दिसती, पण काय म्हणते म्हणजे ना मूर्ती लहान आणि कीर्ती मान. लय मोठी. हा? म्हणजे बायांना पाठवायची कीर्ती काय? अहो लय बाया पट्टी तो. तुला पटवलं असतं, मी जर आलो नसतो तर तुला त्याच्या वाड्यावर नेलं असतं. हा
आणि तुला माहिती आहे ना मी कशी आहे मग. नाही तू आहे पण ते लय बेकार आहे भाऊ बुट्ट आहे पण तुला माझा झटका माहिती आहे हाय, ना. हाय. त्याने जर मला हात लावला असता ना असा धरला ना असता ना असा फेकून दिला असता मी तुला माहिती आहे ना. तसं नाही ते जर तू असं उचलला असतं फेकला असतं ना हा. ते लगेच समोर गाव जर फेकलं ना असं गोचाडीवानी चिटकून बसतंय हा का मग बाबा बरं झालं तू आला रे मग. मी आलो म्हणून तुला सोडलं हा. त्यानं नाही तर त्यानं लय रण काळ गावात केलाय ग नाही पण तुला घाबरलास तो. घाबरला मग त्याला माहिती ना गावचा माणूस हा तो बराच दारा रे इडा आहे ना. दाराला म्हणजे आपल्याला फक्त मिशा नाही नाही तर माणसं असे लांबून पाहिल्यावर पळाले असते हा ना. हा बरं झालं बाबा. मग तू कुठं चालली अरे तुला सांगितलं ना मी साबण आणायला चालले दुकानामध्ये. ये बाय आता 12 वाजले हा. दुकान बंद झाले हा माझ्या पिटीत एक साबण आहे ती देतो चाल एक तर मावशी साबण लावित नाही ती म्हणते मी नाही लावित बाई साबण. तुला अंगाला लागते ना हा मग आहे ना माझ्या का आहे ना आहे ना. मग पॅक आहे चाल बर चाल मग. पिटीत साबण आहे चाल हा चाल. आणि जर पुन्हा तो गंगाराम भेटला ना मला हा मग त्याच्या पाहतो उद्याच पाहतो आता जाऊ दे. बरं ते मी जाईल निघून 2-4 दिवसांनी. आता मी कुठे इकडे राहणार आहे आज? अरे तू जाईल निघून पण तुला फसवलं बरं झालं हा, नाही नाही पण मासारखं दुसरा कोणच्या आया बहिणीला नको नाही आणि असं फसवायला. मग? मग त्याला काय करा आता. आता मी गेले का निघून एका दिवशी असं चौकात घ्यायचं आणि गावचे लोक गोळा करायचे आणि त्याचा बंदोबस्त करायचा. ते करायच लागेल गावा बाहेर टाकायला लागेल हा अहो एक दिवस तर त्यानं असे नाटक केले या गावात हा आला हा दरबर असं आहे तुला दाखवतो करून त्याचं स्वांग हा अशी ताटली घेतली हातात हा आणि चाललं ना असं ते कुठले पाहुणे बाहेरचे चालले होते हा. ते असे लग्नाला चालले होते इकडं मळ्यात बर का हा. ताटली हातात घेतली ना असं चाललाय बाय हो म्हण काय म्हणायचं माहितीये का हा. आंधळो झालो देवा नाही हात न पाय भिक्षा ग वाढ मला काही सांगू ग तुला आंधळो झालो देवा नाही हात न पाय ए, असं करायचं का असं केल्यावर तुला सांगतो त्या लोकांनी त्याला 500 रुपये दिले ना पाय आता अरे मी तोंडाला हात लावूनच पाहत राहिलो रे त्या गांग्याक बाई हाय जरासं विचित्रच आहे अरे मग. विचित्र आहे म्हणून पैसा आहे हा ते आहे म्हणायला पण काय माहिती का फक्त कोणच्या आहे ना लेकी बाळीचं छेड नको काढायचं. काय वाटतं काही तुला? नाही. हा बरोबर. येड आहे त्याला काही कळत नाही पाहिलं उद्या काय करायचं हा बरं चाल. चल आहे तुला साबण मी आहे अजून आंघोळ नाही करेल. नाही चल चल